अतिशय गरीब घरातील मुलगी होती माधवी. स्कॉलरशिपमुळे तिचा एका मोठ्या कॉलेजमध्ये नंबर लागला होता. त्या कॉलेजमध्ये जास्तीत जास्त मुले-मुली श्रीमंत घरातील होती. श्रीमंत मुली क्षणोक्षणी माधवीची चेष्टा मस्करी करत असायच्या. एक दिवस जेव्हा माधवीच्या क्लासमधल्या एका मुलीचे 1500 रुपये चोरी झाले, तेव्हा मॅडमने क्लासमधल्या सगळ्या मुलामुलींच्या बॅगा तपासल्या. परंतु माधवीने आपली बॅग छातीशी लावली आणि म्हटली की मी चोरी केली नाहीये आणि मी माझी बॅग नाही दाखवणार. हे ऐकून मॅडमने तिच्या थोबाडीत मारली आणि तिला प्रिन्सिपलकडे घेऊन गेल्या. जेव्हा प्रिन्सिपल मॅडमांनी जबरदस्तीने माधवीची बॅग घेतली, तेव्हा माधवी हुंदके देत रडू लागली. मग जेव्हा मॅडमांनी ती बॅग उघडून पाहिली, तेव्हा त्या मॅडमांना खूपच मोठा धक्का बसला होता. कारण त्या बॅगमध्ये तर माधवी जेव्हा कॉलेजमध्ये यायची, तेव्हा रोजच तिच्या क्लासमधल्या श्रीमंत घरातल्या मुली तिला चिडवायच्या, त्रास द्यायच्या. असंच एके दिवशी जेव्हा माधवी आपली बॅग लपवत क्लासमध्ये आली, तेव्हा तिच्या क्लासमधील एक मुलगी रिया तिला चिडवत म्हणाली की असा कोणता खजाना तू आपल्या बॅगमध्ये लपवला आहेस, ज्या बॅगला तू कोणालाच हात लावून देत नाहीस. अरे दाखव तुझी बॅग इकडे, आम्हाला सुद्धा बघू दे की त्या बॅगमध्ये असा कोणता खजाना आहे. रिया माधवीला हे हसत हसत म्हटली होती. रिया या क्लासमधील हुशार मुलगी होती. जितकी ती हुशार होती, तितकीच ती खोडकर आणि गर्विष्ठ मुलगी होती. गर्व तिला या गोष्टीचा होता की ती नेहमीच क्लासमध्ये पहिली येत होती आणि ती एक श्रीमंत बापाची मुलगी होती. या कॉलेजला दिले जाणारे फंड्स ज्याने गरीब मुलांना शिक्षण दिले जात होते, तो फंड रियाचे वडीलच देत असायचे आणि याच गोष्टीचे टोमणे रिया नेहमीच आपल्या क्लासमधल्या गरीब मुलामुलींना देत असायची. हे कॉलेज शहरातले सर्वात प्रसिद्ध आणि नामवंत कॉलेज मानले जायचे, कारण इथे जी मुलं शिक्षण घेत असायची ती पुढे जाऊन नक्कीच काही ना काही बनलेली असायची. माधवीसारखे अजूनही भरपूर मुलं-मुली होते जे इथे स्कॉलरशिपवर शिकत होते. माधवीने आपली बॅग आपल्या छातीशी घट्ट पकडून ठेवली होती. रिया आणि तिच्या मैत्रिणी माधवीच्या आजूबाजूला उभ्या होत्या. माहीत नाही त्यांना माधवीशी असे काय वैर होते. जेव्हा कधी मोकळा वेळ भेटायचा, तेव्हा या गरीब निरागस मुलीला त्रास देण्यासाठी त्या तिच्याजवळ पोहोचायच्या. आता सुद्धा मुद्दामून तिची बॅग ओढत होत्या आणि म्हणत होत्या की शेवटी तुझ्या बॅगमध्ये अशी कोणती गोष्ट आहे की जी तू आमच्यापासून इतकी लपवून ठेवतेस. जेव्हा त्या सगळ्याजणी खूपच हट्ट करू लागल्या, तिला त्रास देऊ लागल्या, तेव्हा माधवीने ती बॅग पूर्ण ताकदीने आपल्या छातीशी घट्ट पकडली. माधवी रडत होती. कृपया असे करू नका म्हणून त्यांना विनवणी करत होती. परंतु रिया आणि रियाच्या मैत्रिणी मात्र खूपच हट्टी होत्या. त्यांनी तिची ओढणी सुद्धा ओढून घेतली होती. तिचे केस सुद्धा विखुरले होते. काही जणी तर तिची वेणी ओढून तिला फिरवत होत्या. तेव्हाच बाहेरून एक मुलगी पळत आली आणि सांगू लागली की पल्लवी मॅडम क्लासमध्ये येत आहेत. हे ऐकून रिया तर पूर्णपणे घाबरली आणि जाऊन पटकन आपल्या सीटवर बसली. कारण तिला माहीत होतं की पल्लवी मॅडम किती स्ट्रिक्ट आहेत. त्यांना या गोष्टीचा काहीच फरक पडायचा नाही की त्यांच्यासमोर बसलेला विद्यार्थी कोणा श्रीमंत बापाचा आहे किंवा एका मजदुराचा. माधवीने मनोमन देवाचे आभार मानले होते आणि तिने पटकन आपली बॅग आपल्या समोर बेंचवर ठेवली आणि आपला बिघडलेला अवतार ठीक करायला लागली. परंतु तेवढ्यातच पल्लवी मॅडम क्लासमध्ये आल्या होत्या. सगळे विद्यार्थी खूप चांगल्या प्रकारे बसले होते. सगळ्यांचा युनिफॉर्म देखील स्वच्छ होता, फक्त माधवीचाच युनिफॉर्म सोडून. तिची ती अवस्था पाहून पल्लवी मॅडमांच्या कपाळावर आठ्या उमटल्या होत्या. त्या रागातच माधवीला बोलू लागल्या की हा काय स्वतःचा अवतार करून घेतला आहेस? कोणत्या शेतातून तू काम करून आली आहेस का? अशा अवतारात कोणी कॉलेजला येतं का? रोजच तुझा हा अवतार असतो. कधी तुझे काम पूर्ण झालेले नसते तर कधी तुझा हा अवतार. असे वाटत आहे की सकाळी झोपेतून उठून तोंड न धुताच तू इथे येतेस. पल्लवी मॅडमांच्या या बोलण्यावर सगळे विद्यार्थी जोरजोरात हसू लागले आणि सगळ्यात मोठा आवाज तर रियाचा होता. तेव्हा हसता हसता रिया बोलू लागली की आपल्याला काय माहिती मॅडम, तिचे आई वडील काम करायला सुद्धा तिला शेतात पाठवत असतील. त्यांना 2 वेळेचं जेवण तर भेटायला पाहिजे ना. रियाच्या या बोलण्यावर तिथे बसलेली मुलं हळूहळू हसत होते. परंतु पल्लवी मॅडमांनी आपल्या हातातील छडी समोर असलेल्या टेबलवर मारून सगळ्यांना शांत बसवलं आणि बोलू लागल्या की मी बोलत असताना तुला कोणी परवानगी दिली ग मध्ये मध्ये बोलायची? का तुला सवयच आहे मध्ये पाय आडवा घालायची? आता जर इथून पुढे तू मध्ये मध्ये बोलायचा प्रयत्न केलास तर मी तुला या क्लासमधून बाहेर काढेन. तोपर्यंत माधवीने आपला अवतार ठीकठाक केला होता आणि सॉरी मॅडम बोलून ती शांतपणे तिच्या सीटवर बसली.
मॅडमने सुद्धा जास्त वेळ न घालवता शिकवायला सुरुवात केली. हा गणिताचा तास होता आणि मॅडम त्यांना व्हाईट बोर्डवर उदाहरण सोडून दाखवत होत्या. भलेही माधवी गरीब घरातील मुलगी होती, परंतु ती अभ्यासात ए ग्रेड घेणाऱ्या विद्यार्थ्यांमधील होती. आता सुद्धा ती मॅडमच्या शिकवण्याकडे पूर्ण लक्ष केंद्रित करून समोरच्या व्हाईट बोर्डवर लिहिलेले आपल्या नोटबुकमध्ये नोट करत होती. त्याच वेळी क्लासमध्ये अचानक गोंधळ उठला. रियाने आपली बॅग पेन घेण्यासाठी खोलली होती, परंतु त्याच वेळेस तिच्या शब्दांनी सगळ्यांना चकित केले होते. क्लासमध्ये रियाचा आवाज घुमला की मॅडम, माझ्या बॅगेतून तर पैसे चोरी झाले आहेत. कुठे गेलेत माझे पैसे? कोणी चोरले? हे ऐकून मॅडमचा व्हाईट बोर्डवर चालणारा हात थांबला होता. त्यांनी मार्कर बंद केला आणि वळून रियाला पाहून बोलू लागल्या की काय झाले आहे रिया? रिया उठली आणि खूप टेन्शनचे हावभाव आणत बोलू लागली की मॅडम, मी माझ्या बॅगमध्ये 500च्या 3 नोटा ठेवल्या होत्या. माहीत नाही त्या कोणी काढून घेतल्या आहेत. मॅडम म्हणू लागल्या की तुझी बॅग व्यवस्थित तपासून बघ. बॅगमध्येच असतील. तुझ्या बॅगमधून पैसे काढून कोणाला काय करायचे आहे? आणि तू एवढे पैसे इथे का घेऊन आलीस? तेव्हा रिया खूपच गर्विष्ठ स्वरात म्हणाली, ऑफकोर्स मॅडम, मी रोजच याच्यापेक्षा जास्त पैसे घेऊन येते. लंच टाईममध्ये मला आणि माझ्या फ्रेंड्सला बाहेरून काही ना काही मागवायलाच लागते. पण मी आज काय खाणार? माझ्याजवळ तर पैसेच नाही राहिले. माहीत नाही कोणी काढून घेतले. पल्लवी मॅडमने सर्व मुलांच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि पुन्हा स्वतः रियाची बॅग चेक केली. खरंच तिच्या बॅगमध्ये पैसे नव्हते. पल्लवी मॅडमने एका मुलाला सांगितले की क्लासरूमचा दरवाजा बंद कर. कोणीच या क्लासरूममधून बाहेर जाणार नाही. पहिल्या सीटवर बसलेल्या 2 मुलींची बॅग त्यांनी स्वतः चेक केली. प्रत्येक वस्तू चेक केली, पण त्यांच्याजवळ पैसे नव्हते. मग पल्लवी मॅडमने त्याच 2 मुलींना एक एक लाईनमध्ये जाऊन सगळ्या विद्यार्थ्यांच्या बॅग चेक करायला सांगितले. प्रत्येक वस्तू चेक केली, पण त्यांच्याजवळ पैसे नव्हते. मग पल्लवी मॅडमने त्याच 2 मुलींना एक एक लाईनमध्ये जाऊन सगळ्या विद्यार्थ्यांच्या बॅग चेक करायला सांगितल्या. शेवटी पैसे कोणी चोरी केले आहेत. सर्व मुलं मुली आपली बॅग चेक करून घेत होते. तेव्हाच क्लासमधल्या एका बाजूच्या मुलीच्या भांडणाचा आवाज येऊ लागला. हा भांडणाचा आवाज ऐकून पल्लवी मॅडमने पलटून त्या कोपऱ्यात पाहिले, जिथे 2 मुली माधवीच्या बॅगला ओढण्याचा प्रयत्न करत होत्या की आम्हाला चेक करू दे. आणि तेव्हाच रियाच्या चेहऱ्यावर राक्षसी हास्य होते. खरं तर रियाचे पैसे चोरीला गेलेच नव्हते. तिने तर मुद्दामून हे सर्व घडवून आणले होते, म्हणजे या बहाण्याने माधवीची बॅग चेक होईल आणि सत्य काय आहे ते समोर येईल, की शेवटी त्या बॅगमध्ये असे काय आहे की माधवी तिच्या बॅगला कोणाला हात सुद्धा लावून देत नव्हती. मॅडमने हा गोंधळ ऐकला तेव्हा चालत चालत त्यांच्या जवळ गेल्या आणि म्हणाल्या की काय भानगड आहे? इतका गोंधळ का घालत आहात? 2 मुली म्हणायला लागल्या, मॅडम बघा ना, तुम्ही स्वतःच म्हणाल्या होत्या की सगळ्यांच्या बॅगा चेक करा, परंतु ही माधवी आम्हाला तिची बॅग चेक करू देत नाही. पल्लवी मॅडमने माधवीकडे पाहिले तेव्हा खूपच कडक स्वरात म्हणाल्या की पूर्ण क्लासने आपली बॅग चेक करून दिली आहे. मग तुला काय अडचण आहे? बॅग खोल आणि सगळ्यांना दाखव. परंतु माधवीने नकारार्थी मान हलवली आणि बोलू लागली की मी माझी बॅग चेक करू देणार नाही. पल्लवी मॅडमने जेव्हा हे ऐकले तेव्हा पुढच्या क्षणी बोलू लागल्या की याचा अर्थ हा आहे की तूच पैसे चोरी केले आहेस. त्यामुळे चोरी पकडली जाऊ नये म्हणून तू तुझी बॅग चेक करू देत नाहीस. पल्लवी मॅडमचे हे बोलणे ऐकून माधवीने लगेचच नकारार्थी मान हलवली आणि डोळ्यातले अश्रू पुसत बोलू लागली की नाही मॅडम, मी कोणतीच चोरी केली नाही. मी सांगत आहे ना. आणि तसे पण रियाचे पैसे चोरी करण्याची मला काय गरज आहे? मी तर तिच्या डेस्कजवळ सुद्धा जात नाही आणि नाही तिच्या बॅगला हात लावते. प्लीज माझ्या बॅगला सोडा. रिया सुद्धा तेव्हा तिथे आली होती. म्हणू लागली की मला हिच्यावर पहिला संशय आला होता कीच हिनेच हे घाण कृत्य केले असेल. एकतर ही गरीब नालायक मुलगी आमच्याच तुकड्यांवर जगते. हिची तर या कॉलेजमध्ये शिकण्याची लायकीच नाहीये आणि वरतून इथे आम्हा श्रीमंत मुलांच्या बॅगेतून पैसे चोरी करत फिरते. रियाचे शब्द ऐकल्यानंतर माधवी पहिल्यापेक्षा जास्तच रडू लागली होती. परंतु आपल्या बॅगला आपल्या छातीशी लावून म्हणू लागली की मी कोणतीच चोरी केली नाही. तुम्हाला समजत नाही का? मी माझी बॅग तुम्हाला चेक करू देणार नाही. पल्लवी मॅडमने जेव्हा हे ऐकले तेव्हा रियाला शांत करण्याऐवजी त्यांनी माधवीच्या गालावर एक जोरदार थप्पड मारली होती आणि बोलू लागल्या की एकतर चोरी करतेस आणि वरतून आपले तोंड सुद्धा चालवतेस. दाखवतेस की नाही तुझी बॅग? नाहीतर मी तुझी खूपच वाईट अवस्था करेन. पल्लवी मॅडम खूपच वेगळ्या स्वरात माधवीशी बोलत होत्या, परंतु माधवी बोलू लागली की काहीही होऊ द्या, मी माझी बॅग कोणत्याच परिस्थितीत तुम्हाला दाखवू शकत नाही. या गोंधळाचा आवाज क्लासरूमच्या बाहेरही जात होता. त्याच क्लासमध्ये 5 ते 6 विद्यार्थी असे होते
की ते माधवीसारखे गरीब घरातून आले होते आणि स्कॉलरशिपवर शिकत होते. जेव्हा त्यांना परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसली आणि त्यांनी माधवीला मॅडमचा मार खाताना पाहिले, तेव्हा त्यांना राहावलं नाही. म्हणून ते हळूच क्लासमधून बाहेर पडले आणि सरळ जाऊन त्यांनी प्रिन्सिपलला सगळं काही सांगितलं. जेव्हा कॉलेजच्या प्रिन्सिपलला ही बातमी कळली, तेव्हा प्रिन्सिपल वर्षा मॅडम लगेचच क्लासरूममध्ये पोहोचल्या. जेव्हा वर्षा मॅडमांनी समोरचे दृश्य पाहिले, तेव्हा त्यांच्या कपाळावर आठ्या उमटल्या होत्या. त्यांच्या जबरदस्त आवाजाने पल्लवी मॅडमची तर बोलतीच बंद झाली. खूपच कठोर स्वरात त्या बोलू लागल्या की काय चालले आहे इथे. या अगोदर कोणीच वर्षा मॅडमला इतक्या रागात बघितले नव्हते. पल्लवी मॅडम काही बोलणार आणि माधवीबद्दल सगळं सांगणार त्या अगोदरच वर्षा मॅडमांनी हात उचलून इशाराने सगळ्यांना गप्प केले आणि बोलू लागल्या की या मुलीला घेऊन माझ्या ऑफिसमध्ये या. पल्लवी मॅडमने माधवी आणि रियाला सोबत घेतले आणि प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये गेल्या. वर्षा मॅडम समोरच खुर्चीवर बसल्या होत्या. सगळ्यात अगोदर त्यांनी रियाला बोलवले आणि तिला विचारले. तेव्हा तिने तीच कहाणी रंगवून ऐकवली की माझ्या बॅगमधून माधवीने पैसे चोरले आहेत. वर्षा मॅडम खूप शांत सरळ स्वभावाच्या स्त्री होत्या. त्या बोलू लागल्या की तू एवढं ठामपणे कशी म्हणू शकतेस की तुझे पैसे माधवीनेच चोरले आहेत. त्यावर रिया बोलू लागली की कारण तिनेच आम्हाला तिची बॅग चेक करू दिली नाही. एवढेच नाही तर पल्लवी मॅडमने तिला कानाखाली सुद्धा मारली, तरीसुद्धा तिने ती बॅग आम्हाला चेक करू दिली नाही. मग याचा अर्थ हाच आहे की आजपर्यंत इथे जेवढ्या चोऱ्या झाल्या आहेत तेवढ्या सर्व चोऱ्या माधवीनेच केल्या आहेत. रियाचे बोलणे ऐकून घेतल्यानंतर वर्षा मॅडमांनी रियाला बाहेर जाण्यास सांगितले. रिया तर तिथून बाहेर निघून गेली होती, परंतु पल्लवी मॅडम तिथेच प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये उपस्थित होत्या. रिया गेल्यानंतर माधवीला ऑफिसमध्ये बोलावले. माधवी घाबरत घाबरत ऑफिसमध्ये आली होती. तिने अजूनही आपली बॅग स्वतःच्या छातीशी पकडली होती. तिचे केस विखुरलेले होते आणि चेहऱ्यावर पल्लवी मॅडमच्या बोटांचे निशाण दिसत होते. एकतर तिची गोरी नितळ त्वचा आणि त्याच्यावर तिच्या चेहऱ्यावरील ते निशाण पाहून वर्षा मॅडम रागातच पल्लवी मॅडमांकडे पाहू लागल्या. त्यानंतर त्यांनी पल्लवी मॅडमांना सुद्धा आपल्या समोरील खुर्चीवर बसण्यास सांगितले आणि माधवीला आपल्या जवळ येऊन बसायला सांगितले. माधवी घाबरतच प्रिन्सिपल मॅडमांच्या बाजूला जाऊन बसली. मग प्रिन्सिपल मॅडम माधवीला विचारू लागल्या की बाळा, नक्की काय झाले आहे, तू मला सांगू शकशील का? घाबरू नकोस, मी तुला मारणार नाही. तेव्हा माधवी जोरजोरात रडू लागली आणि रडतच सांगू लागली की मॅडम, ती रिया आणि तिच्या मैत्रिणी माझ्यासोबत खूपच चुकीचा व्यवहार करतात. मी गरीब असल्याचे नेहमी टोमणे देत असतात. रिया तिच्या मैत्रिणींना बरोबर घेऊन आम्हा सर्व गरीब मुलींची खूप चेष्टा मस्करी करत असतात. आज सुद्धा ती सकाळपासून माझी बॅग माझ्याकडून घेण्याचा प्रयत्न करत होती आणि जेव्हा तिला मी माझी बॅग दाखवण्यासाठी नकार दिला तेव्हा तिने माझ्यावर असा चोरीचा आरोप केला. एवढे ऐकल्यानंतर वर्षा मॅडमांनी एक नजर माधवीला पाहिले आणि मग बोलू लागल्या की या सर्व गोष्टींसाठी मी रियासोबत बोलेन, परंतु तू तुझी बॅग पल्लवी मॅडमांना चेक का करू दिली नाहीस? जर क्लासमधील सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या बॅगा चेक करू दिल्या तर मग तू तुझी बॅग चेक करायला का नाही दिलीस? जर तू तुझी बॅग चेक करायला दिली असतीस तर तुझ्यावर संशय कोणीच घेतला नसता, पण तू तुझी बॅग चेक करूच देत नाही. मग सगळ्यांना हेच वाटेल ना की तूच चोरी केली आहे. वर्षा मॅडमचे बोलणे ऐकून माधवीने शर्मिंदा होऊन मान खाली घातली. खूप वेळ प्रेमाने वर्षा मॅडम उठून तिच्याजवळ आल्या आणि म्हणाल्या, मला तुझी बॅग दाखव. आधी तर माधवीने नकारार्थी मान हलवली आणि मग म्हणू लागली की तुम्ही कोणाला सांगणार तर नाही ना? तेव्हा वर्षा मॅडमने खूप प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या की हो बाळा, मी कोणालाच सांगणार नाही. तू मला दाखव की या बॅगमध्ये काय आहे. वर्षा मॅडमच्या सांगण्यावरून माधवीने घाबरत घाबरत एक नजर पल्लवी मॅडमांकडे पाहिले. मग ती बॅग वर्षा मॅडमकडे दिली. जशी ती बॅग वर्षा मॅडमकडे आली तेव्हा त्या जशा माधवीची बॅग चेक करू लागल्या तसतसे त्यांच्या डोळ्यात पाणी येऊ लागले. आता वर्षा मॅडम अक्षरशः रडू लागल्या होत्या. त्यांनी ती बॅग आपल्याकडेच ठेवली आणि रडतच माधवीला मिठी मारली. हे दृश्य पाहून पल्लवी मॅडम हैराण होऊन गेल्या होत्या. त्या विचारू लागल्या की माधवीच्या बॅगमध्ये असे काय आहे ज्याने प्रिन्सिपल मॅडम रडू लागले आहेत आणि त्यांनी माधवीला मिठी मारली आहे. अजूनही पल्लवी मॅडमच्या काहीच लक्षात येत नव्हते. जेव्हा वर्षा मॅडमने माधवीची बॅग उघडली होती तेव्हा त्यांनी पाहिले होते की त्यामध्ये पुस्तकांसोबतच एका बाजूला छोटे छोटे भाकरीचे चपातीचे तुकडे होते. त्याचबरोबर खाल्लेले अर्धे अर्धे पावाचे तुकडे होते. सोबतच अर्धा खाल्लेला बर्गरसुद्धा होता. अर्धी खाल्लेली भाजी छोट्याशा पाऊचमध्ये होती, तर एका पाऊचमध्ये थोडेसे इतर खाद्यपदार्थ होते. आणि हे सर्व पाहून वर्षा मॅडम समजून गेल्या होत्या की नक्की ही गोष्ट काय आहे.
हे सर्व पाहून त्यांना राहावले नाही. म्हणूनच त्यांनी माधवीला मिठी मारली आणि रडतच त्यांनी तिला आपल्या बाजूला बसवले आणि म्हणाल्या, हे सर्व काय आहे बाळा? तेव्हा पल्लवी मॅडमने सुद्धा पुढे येऊन तिची बॅग चेक केली होती. तिच्या बॅगमध्ये पैसे तर नव्हते, परंतु खाद्यपदार्थांचे खाल्लेले छोटे छोटे तुकडे होते. ते सर्व पाहून त्यांना सुद्धा धक्का बसला होता. तरीही पल्लवी मॅडमला काही समजले नव्हते की नक्की काय गोष्ट आहे. त्या हैराण होऊन माधवीचा चेहरा पाहत होत्या. तेव्हा वर्षा मॅडम माधवीला म्हणाल्या, बाळा सांग ना, हे सर्व काय आहे? तू हेच सर्वांपासून लपवत होतीस का? माधवी रडू लागली आणि रडतच म्हणाली की मॅडम, माझी इच्छा नव्हती की माझ्या बॅगमध्ये या सर्व गोष्टी पाहून माझी खिल्ली उडवली जाईल, ते सुद्धा माझ्या क्लासमध्ये. माझ्या क्लासमधील मुली अगोदरच मला खूप त्रास देतात, माझी चेष्टा करतात, माझ्या बाबतीत वेगवेगळ्या गोष्टी बोलत असतात. जर माझी बॅग त्यांच्यासमोर उघडली गेली असती आणि त्या सर्वांनी माझ्या बॅगेत या गोष्टी पाहिल्या असत्या तर माझे जगणेच मुश्किल केले असते. माझ्या बाबांचा मृत्यू झाला आहे. ते एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करत होते. एका रोड ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी जे काही थोडेफार पैसे कमावले होते त्या पैशातून काही दिवस घर खर्च चालत राहिला, परंतु किती दिवस चालणार होता? माझ्या आईला सुद्धा बीपीचा त्रास आहे. जोपर्यंत ती औषधं खात नाही तोपर्यंत तिची तब्येत ठीक राहत नाही. ती कोणतेही अवघड काम करू शकत नाही. लोकांच्या घरी जाऊन ती कामे करते, परंतु तरीसुद्धा तिची तब्येत खराब असते. म्हणून ती तिला जेवढे शक्य होईल तेवढेच काम करून घरी येते. ती जास्त वेळ वाकूसुद्धा शकत नाही किंवा कोणतीही जड वस्तू देखील उचलू शकत नाही. आता तर तिची औषधंसुद्धा संपली आहेत. मला अजून छोटी भावंडं आहेत. ते लहान असल्यामुळे काहीच काम करू शकत नाही आणि मी त्यांना उपाशीसुद्धा पाहू शकत नाही. एक दिवस आमच्या घरामध्ये चूल पेटली नाही. जे काही उरलेले शिळे अन्न होते ते आईने छोट्या भावंडांना खाऊ घातले. मी इथे स्कॉलरशिपवर आहे, त्यामुळेच मी इथे शिकायला येते. माझे स्वप्न आहे की मी मोठे होऊन माझ्या पायांवर उभी राहून इतके कमावेल की माझी आई आणि माझ्या छोट्या भावांना पोट भरून खाऊ घालू शकेल. त्यांना कधीच कोणासमोर हात पसरवण्याची वेळ येऊ देणार नाही. 2 दिवसापासून मी उपाशी होते. पाणी पिऊन दिवस घालवत होते. आता शेजारचे सुद्धा आमची मदत करायला तयार नाहीत. म्हणतात की आमची परिस्थिती सुद्धा तुमच्या समोरच आहे. आम्ही तरी कधीपर्यंत तुमची मदत करणार? जर तुमची मदत केली तर आम्ही आमच्या गरजा कशा पूर्ण करू? त्यामुळे आम्ही त्या लोकांना काही सांगणेच सोडून दिले आहे. 2 दिवसापासून मी उपाशी होते. एक दिवस जेव्हा मी कॉलेजवरून घरी जात होते तेव्हा रस्त्यात माझे लक्ष एका छोट्याशा हॉटेलवर गेलं. तिथे एक माणूस पावभाजी आणि जेवण विकत होता. ते विकताना पाहून मी त्याच्याजवळ गेले. तिथे गेल्यानंतर मी पाहिलं की लोकांनी खाल्लेले अर्धे पावाचे तुकडे, उरलेले जेवण तो एका प्लास्टिकच्या पिशवीत भरत होता. कदाचित त्याने विचार केला असेल की मांजरांना किंवा कुत्र्यांना हे देता येईल. परंतु जेव्हा मी ते पिशवीतले अन्न पाहिले तेव्हा माझ्या तोंडाला पाणी सुटले. तसे पण कुठे तो अन्न कचऱ्यामध्ये फेकत होता, एका पिशवीत तर भरत होता. मी हळूहळू चालत त्याच्याजवळ गेले आणि त्याला विचारले की या पिशवीतले अन्न मी घेऊ का? हे विचारल्यानंतर तो माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागला. म्हणू लागला की तू या अन्नाचे काय करणार आहेस? हे अन्न तर लोकांचे उष्ट अन्न आहे. हॉटेल बंद केल्यानंतर मी हे पिशवीतले अन्न मांजरांना कुत्र्यांना टाकतो. त्याचे हे बोलणे ऐकल्यानंतर मी त्याला म्हणाले की मला हे पिशवीतले अन्न द्या. मी याचे पैसे नाही देऊ शकत. तो हॉटेलवाला म्हणू लागला की हो देईल की तुला. हे लोकांचे उष्टस्त अन्न आहे. त्याचे पैसे तुझ्याकडून घेऊन मी काय करणार? त्याचे बोलणे ऐकल्यानंतर मला खूप आनंद झाला आणि त्या अन्नाची पिशवी घेऊन मी एका बाजूला बसले. उपाशी राहिल्यामुळे माझी खूपच वाईट अवस्था झाली होती. मग आधी थोडेसे अन्न मी खाल्ले आणि वाचलेले अन्न मी माझ्या बॅगेत टाकले आणि घरी जाऊन माझ्या आईला आणि छोट्या भावंडांना दिले. आणि तेव्हापासून हे काम माझे रोजचेच झाले होते. मी रोजच तिथून जाते आणि वाचलेले अन्न घेऊन येते. कधी कधी कॉलेजला येताना घेते तर कधी कॉलेजवरून घरी जाताना. आता तो हॉटेलवाला दादासुद्धा स्वच्छ भांड्यामध्ये हे उरलेले अन्न ठेवतो. त्याला घाण होऊ देत नाही. आणि जेव्हा मी तिथून जाते तेव्हा तो हॉटेलवाला दादा मला ते अन्न देतो आणि ते मी माझ्या बॅगमध्ये ठेवते. माझ्या आईला आणि भावंडांना सुद्धा माहीत आहे की मी हे जेवण कुठून आणते. भलेही हे लोकांचे उष्ट अन्न असते, वाचलेले अन्न असते, परंतु तरीही हे अन्न आमच्यासाठी खूपच किमती आहे. आम्ही देवाचे आभार मानून जगत आहोत. आता मी फक्त हाच प्रयत्न करत आहे की माझे शिक्षण लवकरात लवकर पूर्ण व्हावे आणि मी इथे शिक्षण घेतल्यानंतर एक चांगली नोकरी करावी, म्हणजे माझ्या घरची परिस्थिती ठीक होईल. हे सर्व ऐकल्यानंतर पल्लवी मॅडमांच्या सुद्धा डोळ्यात अश्रू आले होते. त्यांना लाज वाटू लागली होती की त्यांनी एका गरीब निरागस मुलीवर हात उचलला. त्या विचार करू लागल्या की आपण का तिच्यासोबत एवढं कठोरपणे वागलो. आपल्याला तिच्यासोबत प्रेमाने बोलून तिची बॅग चेक करता आली असती, जशी वर्षा मॅडमांनी केली होती. परंतु आपण विनाकारण
त्या निष्पाप गरीब मुलीवर हात उचलला. याचे दुःख आता पल्लवी मॅडमांना होत होते. वर्षा मॅडमने माधवीला समजावून तिची हिंमत वाढवली. म्हणाल्या की 100 पैकी 4 ते 5% मुलं अशी असतात जे आपल्या शिक्षणासाठी एवढं कष्ट करतात, कारण त्यांना आपल्या घरच्या परिस्थितीची जाणीव असते. आणि त्या मुलांमधून तू एक आहेस बाळा. देव तुला एक ना एक दिवस नक्कीच यशस्वी करेल आणि मी तुझी पावलोपावली मदत करेल. वर्षा मॅडमचे बोलणे ऐकल्यानंतर माधवीला धीर आला होता आणि बोलणे झाल्यानंतर ती तिथून निघून गेली होती. परंतु पल्लवी मॅडम आणि वर्षा मॅडम कितीतरी वेळ माधवी आणि तिच्या आईबद्दल काहीतरी विचार करत बसल्या होत्या. तिचा घर खर्च खूपच मुश्किलीने चालत होता. शेवटी त्यांनी विचार करून माधवीच्या आईला कॉलेजमध्ये बोलावून घेतले. माधवीची आई थोड्याफार शिकलेल्या होत्या, त्यामुळे वर्षा मॅडमने त्याच कॉलेजमध्ये त्यांना शिपायाची नोकरी दिली आणि त्यांना अशा प्रकारची कामे देण्यात आली की त्यामुळे त्यांच्या तब्येतीला काहीच इजा होणार नाही आणि इमानदारीने त्यांना पैसेसुद्धा कमवता येतील. रियासारख्या मुली नेहमीच माधवीसारख्या गरीब मुलींची चेष्टा करत असायच्या. असो, ज्याच्यावर जे संस्कार असतात त्याचप्रमाणे मुलं वागतात. हळूहळू दिवस निघून जात होते आणि काही वर्षानंतर एक अशी वेळ आली की जेव्हा माधवी एक सॉफ्टवेअर इंजिनियर बनली होती. ती एवढं शिकून एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने आपल्या छोट्या भावंडांना चांगले शिक्षण दिले. एकदा तिने तिच्या सक्सेसची पार्टी ठेवली होती आणि त्या पार्टीमध्ये तिने त्या हॉटेलवाल्या दादाला सुद्धा बोलावले होते, ज्याने तिला खूप मदत केली होती. उष्ट का असेना, पण माधवीला न ओरडता खूप प्रेमाने तिचे पोट भरण्यासाठी जेवण दिले होते. जर तो त्यावेळेस नसता तर कदाचित माधवी आज इथे नसते आणि याची तिला जाणीव होती. या पार्टीमध्ये तिने आपल्या टीचर लोकांना सुद्धा बोलवले होते, खास करून वर्षा मॅडमला, ज्यांनी पावलोपावली तिची मदत केली होती. या प्रवासात ज्याने ज्याने तिची साथ दिली होती त्यांना सगळ्यांना तिने या पार्टीमध्ये बोलावले होते आणि त्यांचा सत्कार करून आभार मानले होते, कारण ती या सगळ्यांशिवाय इथपर्यंत पोहोचू शकली नसती. ती खरंच गरीब मुलींसाठी एक आदर्श बनली होती. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.